चलो आगे चलो आगे चलो। ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ನಮಸ್ಕಾರಗಳು, ಜೈ ಭೀಮ್, ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್. ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಚಲೋ ಬೆಳಗಾವಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಾಥಾ 3. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು 2B ಮೀಸಲಾತಿ ಮರುಸ್ಥಾಪಿಸಿ 8%ಗೆ ಏರಿಸಿ, SIR ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಾರಿಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲವೆಂದು ನಿರ್ಣಯ ಕೈಗೊಳ್ಳಲಿ, ರೈತ ವಿರೋಧಿ ಜಾನುವಾರು ಪ್ರತಿಬಂಧ ಕಾನೂನನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಿ ಖಾಲಿ ಹುದ್ದೆಗಳನ್ನು ಭರ್ತಿಗೊಳಿಸಿ. ये हमारे मुतालिबात थे. 2B रिजर्वेशन को दोबारा बहाल करके 8% तक उसको बढ़ाया जाने का हमारा मुतालिबा था. SIR को रियासत में नाफिज ना करने का फैसला लिया जाए, ये हमारा दूसरा मुतालिबा. SC अंदरूनी रिजर्वेशन के कंफ्यूजन को फौरन रद्द किया जाए, ये हमारा तीसरा मुतालिबा था. मवेशी पाबंदी एक्ट को मनसूख किया जाए, ये हमारा एक और मुतालिबा. खाली ओहदों पर फौरन तकर्रियां यानी भर्तियां की जाए, ये हमारा और एक मुतालिबा. इसी तरीके से हिजाब निषेधा उसको वापस लेने का ये और एक मुतालिबा. इस तरीके से मुख्तलिफ मुतालिबात को लेकर तकरीबन 70 घंटों से हमारे स्टेट सेक्रेटरी अंगड़ी चंद्रू और स्टेट सेक्रेटरी रियाज कदम्बू के लीडरशिप में मुअज्जम मल्लानी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट और उनकी पूरी टीम तकरीबन 70 पर 5 घंटों से मुसलसल कारवान की शक्ल में सोना सौदा के खरीब तक आप पहुंचे हैं. कर्नाटका स्टेट की जानिब से आपको मैं मुबारकबाद देता हूं कि आपने एहतजाज का सलीका सीखा. आपके मुंह में एहतजाजी मुतालिबात की जबान पैदा हुई. आपकी ताकत इतनी थी कि आप अपने पंडाल में कैबिनेट मिनिस्टर को आने पर मजबूर किया और उन्होंने बड़ी ही दिलचस्पी के साथ पूरे मुतालिबात को सुना. एक एक मुतालिबे को समझने के बाद चीफ मिनिस्टर के पास जाकर ये मुतालिबात को प्रेजेंट करके इसको पूरा करने का वादा भी किया. आपको मालूम होना चाहिए ये जो मुतालिबात है ये किसानों के मुतालिबात हैं, दलितों के मुतालिबात हैं और स्टूडेंट्स और नौजवानों के मुतालिबात हैं, मुसलमानों के मुतालिबात हैं, औरतों के मुतालिबात हैं. ये मुतालिबात विधान सौदा के अंदर, स्वर्णा सौदा के अंदर चर्चा होना जरूरी है. ये चर्चा होने के लिए हमारे वोट लेकर जो भी MLAs मिनिस्टर्स बने हैं उनकी ये जिम्मेदारी है कि जब भी सेशंस चलते हैं उस वक्त में इन मुतालिबात को वहां पर टेबल किया जाए, उस पर डिस्कशन हो और उस पर आर्ग्यूमेंट हो. लेकिन जब हम देखते हैं कि वहां पर मुतालिबात के बारे में कोई चर्चा नहीं हो रहा है, कैबिनेट मीटिंग्स में यह सब्जेक्ट पर चर्चा नहीं हो रहा है, सेशंस के अंदर इस बात का चर्चा नहीं हो रहा है, हम तो सेशन के अंदर नहीं जा सकते. इसलिए स्वर्ण सौदा के खरीब तक हम पहुंचे. जब अंदर बात नहीं चलती तो हमारा संविधान, हमारा कॉन्स्टिट्यूशन सेशन के बाहर मुतालिबात को उठाने की, आवाज करने की, चिल्लाने की, एहतजाज करने की, नारे पुकारने की, इस तरीके से संघर्ष करने का हमें इजाजत देता है. ये बाबा साहब अंबेडकर का ये संविधान है जिसके अंदर अपने अपने मुतालिबात को अपनी जबरदस्त आवाज के साथ उनको सुनाने के रास्ते जितने भी हैं उसके जरिए से हम सुना सकते हैं. आज का ये प्रोग्राम एक तो लाइव है, दूसरा पुलिस भी रिकॉर्ड कर रहा है, एजेंसियां भी रिकॉर्ड कर रही हैं. इसका मतलब क्या है? सरकार रिकॉर्ड कर रही है. यह आवाज सरकार की बहरी कान के अंदर हम अपने मुतालिबात को डाल रहे हैं. उनकी चमड़ी मोटी है, उनके कान बहरे हैं,
उनके आंख अंधे हैं, लेकिन हम कोशिश कर रहे हैं हमारी ये चिल्लाती हुई आवाज उन तक जरूर पहुंचेगी। यह और बात है कि उन्हें सुनना नहीं चाहते, वो देखना नहीं चाहते। ये हमारे जो भी मुतालिबात हैं इतने बेहतरीन मुतालिबात हैं, किसी एक मजहब के मुतालिबात नहीं हैं, किसी एक इलाके के मुतालिबात नहीं हैं। हम मुसलमान होते हुए भी, हम एसडीपीआई के होते हुए भी किसानों का मुतालिबा लेकर इतना बड़ा सफर हम कर रहे हैं, दलितों का मुतालिबा लेकर हम इतनी दूर का सफर हम किए हैं। इसी तरीके से जो भी नौजवान पढ़ने के बावजूद जॉब नहीं है, जॉब नहीं होने की वजह से उनके घरों की खर्च की हालत क्या है, उनके घर में बेटियां बैठी हुई, शादियों का इंतजाम नहीं है, उनके छोटे छोटे बच्चों की तालीमी इंतजाम नहीं है, उनकी बीमारी का इंतजाम नहीं है, दवा दारू का इंतजाम नहीं है, उनके किराए बनते बनते, उनका फंड देते देते वो जवानी में बूढ़े बनते जा रहे हैं, वो जिंदा रहते रहते मौत का शिकार हो रहे हैं। ऐसे लोगों को कितने खाली हुद्दे हैं, उनको देना आपकी जिम्मेदारी है। सरकार किसे कहते हैं? सरकार अवाम से बनती है, अवाम के लिए बनती है, और अवाम ही का आपका नतीजा है। आप ये जो कुर्सी है जिसके लिए सिद्धरामैया साहब और डीके शिव कुमार साहब लड़ रहे हैं, वो आपके घर से लाई हुई कुर्सी नहीं है, हमारे तोहफे में, हमारे सदक़े से आपको मिली हुई कुर्सी है। वो कुर्सी एक दूसरे को देने से पहले पहले 2B रिजर्वेशन का मसला हल होना जरूरी है, किसानों का मसला हल होना जरूरी है, SC इंटरनल रिजर्वेशन का मसला हल होना जरूरी है, हिजाब का मसला हल होना जरूरी है। अगर ये मुतालिबात के बगैर आपकी कुर्सी तब्दील हो गई तो फिर सिद्धरामैया की पेशानी पर एक काला दाग बाकी रह जाएगा। आप बहुत अच्छे लीडर हैं, सेक्युलर लीडर हैं, आप समाजी इंसाफ की बात करते हैं और फैशिज्म के खिलाफ बात करते हैं, आप 5 गारंटी दिए हैं, सब बराबर है, लेकिन अगर 2B रिजर्वेशन नहीं देते तो आपकी नीयत अच्छी नहीं है, हिजाब का मसला हल नहीं करते तो आपकी नीयत अच्छी नहीं है, इंटरनल रिजर्वेशन SC STs को नहीं देते आपकी नीयत अच्छी नहीं है, और इसी तरीके से जानवर का जो कानून है वो अगर आप नहीं निकालेंगे तो आपकी नीयत अच्छी नहीं है। आप नीयत खराब रखकर कितनी भी मर्तबा हमारे ईदगाह में आकर टोपी पहनकर अगर आप बिरयानी खा के चले जाएंगे तो आप हमारे साथ इंसाफ नहीं कर रहे हैं। आप हमारे ईदगाह में नहीं आए तो परवाह नहीं, टोपी नहीं पहने तो परवाह नहीं, टोपी एक नहीं डालना है। ये टोपी डालने का आपका तरीका हमें बार बार सता रहा है। ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಚಳವಳಿಗಾಗಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಾತ್ರೆ ಅನ್ನುವಂತ ಹೋರಾಟ ನಂಬಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳಿವೆ, ಆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಕ್ಷರ್ ತಜ್ಞಪ್ಪ ಅವರು ಭೇಟಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರ್, ನನ್ನ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ದು 5 ಬೇಡಿಕೆಗಳಿವೆ. ಈ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನೀವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ರಾಜ್ಯದ 7.5 ಕೋಟಿ ಜನರ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಜಾಥಾವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ತಂದು ಈ ಸುವರ್ಣ ವಿಕಾಸಸೌಧದ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ರಾಜ್ಯದ ಗಂಭೀರ ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿರುವಂತಹ ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 2,84,000 ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಗಳು ಬಾಕಿ ಇದೆ, ಆ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ತತ್ಕ್ಷಣ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಬಹಳ ಒತ್ತಡದಿಂದ ಇವರು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 60,000 ಹುದ್ದೆಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ, ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 70,000 ಹುದ್ದೆಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ತತ್ಕ್ಷಣ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಎರಡನೇ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ನಮ್ದು, ಏನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ದೇಶ ರಾಜಕಾರಣದ ಭಾಗವಾಗಿ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಅನ್ನ ಹಿಂಪಡೆಯಲಾಗಿತ್ತು, ಅದನ್ನ ಮರುಸ್ಥಾಪಿಸುವಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. 2.5 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ಇದುವರೆಗೆ ಆ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಲ್ಲ. ಅದನ್ನ 2.5% ಏನು ರಿಸ್ಟೋರ್ ಮಾಡುವುದರೊಂದಿಗೆ 8% ಏರಿಸಬೇಕೆಂಬುದು ನಮ್ಮ 2ನೇ ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು 3ನೇ ಬೇಡಿಕೆ ಏನು ದಲಿತ ಸಮುದಾಯದವರು ಕಳೆದ 3 ದಶಕಗಳಿಂದ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ತಾವು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಗೊಂದಲಗಳಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಕಾನೂನು ತಜ್ಞರನ್ನ ಮತ್ತು ಆ ಸಮುದಾಯಗಳನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಆ ಗೊಂದಲಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿದೆ ನಮ್ಮ 3ನೇ ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ 4ನೇ ಬೇಡಿಕೆ,
ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಡೆಲ್ಲಿಯ ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳಿದ್ರು, ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ SIR ಸ್ಪೆಷಲ್ ಇಂಟೆನ್ಸಿವ್ ರಿವಿಷನ್ ಅನ್ನ ವೋಟ್ ಚೋರಿಯ ಭಾಗವಾಗಿ ತಂದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಯ ಮತಗಳ್ಳತನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅವರದೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು DLOಗಳ ಮುಖಾಂತರ ಅದರ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ SIR ಅನ್ನ ಜಾರಿಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬಂತ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಈ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು ಕೊನೆಯ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ದು, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ತಂದಂತಹ ಜಾನುವಾರು ಹತ್ಯಾ ಪ್ರತಿಬಂಧಕ ಕಾಯ್ದೆ, ಈ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದ ರೈತರು ತುಂಬಾ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಎದುರಾಗಿದ್ದಾರೆ. ತಾವು ಹಿರಿಯರಾಗಿದ್ದೀರಾ, ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಒಂದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಲ್ಲದಂತಹ ಗೊಡ್ಡು ಒಂದು ಎತ್ತನ್ನ ಕೋಣವನ್ನ ಸಾಕಲಿಕ್ಕೆ ಓರ್ವ ರೈತನಿಗೆ ದಿನಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ 200 ರೂಪಾಯಿಯ ಹಿಂಡಿಯನ್ನ ಹುಲ್ಲನ್ನ ಹಾಕಬೇಕು. ಅದರಿಂದ ಯಾವುದೇ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅದನ್ನು ಸಾಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಹಾಗಾಗಿ ರೈತರ ಸಂಕಷ್ಟವನ್ನ ಈಡೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಜಾನುವಾರು ಪ್ರತಿಬಂಧಕ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂಪಡೆಯಬೇಕೆಂಬುದಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ.